महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून धक्कादायक प्रकार समोर आलाय। पैशांच्या बदल्यात बोगस पदव्या दिल्या जात असल्याचा मोठा खुलासा झाला असून या रॅकेटमध्ये विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप आहे। एका रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झालाय। 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। मी माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी फिरत होतो, तर मित्रांनी मला सांगितलं की पुणे विद्यापीठात जा बुवा, आपल्या इथं एक कर्मचारी कामाला आहे, तिथं ते तुला मदत करतील। तर त्यांनी मला नंबर सांगितला। मी त्यांना भेटलो असं तर त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही या फांद्यात काय पडू नका, तुम्हाला 3 वर्षाचं पहिल्या वर्षाची मार्कशीट, दुसऱ्या वर्षाची मार्कशीट आणि तिसऱ्या वर्षाची मार्कशीट आणि DEDचं सर्टिफिकेट हे जर मी तुम्हाला एकाच वर्षात दिलं तर तुम्ही काय करताल? तर म्हणलं जर तसं होत असेल तर ठीक आहे म्हणलं, आणि पुढील वर्षीला ॲडमिशन मिळेल का? हो भले मिळेल तुम्हाला ॲडमिशन, कुठल्या 50 त्या ॲडमिशन मिळेल। तर मग आमचं 3 लाखामध्ये ठरलं बुवा। म्हणलं माझी का परिस्थिती एवढी नाही आहे, म्हणलं मी एवढे पैसे देऊ शकत नाही। तर हा नाही करता 1.5 लाखामध्ये आमचा व्यवहार ठरला होता। 1.5 लाख द्यायचे होते, तर त्यांनी मला अर्धे पेमेंट आत्ता द्यायचं। तर मी काही दिवसापूर्वी त्यांना 50,000 दिले। म्हणलं एक मला थोड्या दिवसाची मोहलत द्या, मी तुम्हाला बाकीचे 20,000 20-25,000 रुपये अजून आणून देतो। मग 20,000 मी तुम्हाला 10 दिवसांनी परत दिले आणून। मग त्यांनी मला पहिल्या वर्षाची मार्कशीट, दुसऱ्या वर्षाची मार्कशीट असं दिलं। नंतर म्हणले मला पुढच्या पेमेंट सगळं पाहिजे, बोले तुमचं डिग्री सर्टिफिकेट आणि तिसऱ्या वर्षाची मार्कशीट तयार आहे। तर म्हणलं मग मला ह्याच्यामध्ये थोडासा डाऊट वाटतं। म्हणलं तुम्ही पुणे विद्यापीठ कसं काय दाखवता? 2014 साली पुणे विद्यापीठाचं नाव बदल होऊन सावित्रीबाई विद्यापीठ झालेलं आहे। मग त्यांनी मला परत दुसरं ते सर्टिफिकेट दाखवलं। हे घ्या बोले, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं सर्टिफिकेट आहे। म्हणलं असं सर्टिफिकेट येत नाही, म्हणलं सावित्रीबाईचा लोगो वेगळाच आहे, तर तुम्ही हे कसं काय देता? मला जरा याच्यावरनं डाऊट आलं। म्हणलं मला काय माझं काम करायचं नाहीये, मला माझे पैसे परत देऊन टाका। तर ती व्यक्ती म्हणती बुवा एकदा आम्ही पैसे दिलेले परत देत नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते तुम्ही करा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।